नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत तुलसी विवाह. तर इथे तुलसी विवाह करण्यासाठी जागा आधी स्वच्छ करून घ्यायची आहे. मी इथे गुलाबजल टाकून जागा स्वच्छ करून घेतली आहे. त्याचप्रकारे ज्या पाटावरती मी पूजा मांडणार आहे तो पाटही मी स्वच्छ करून घेतलेला आहे. पाटावरती नवीन कोरे असे अस्तर आपल्याला अंथरायचे आहेत. ते लाल कलरचे असावे. त्याचप्रकारे तुम्ही दिवा लावू शकता. मी इथे पणत्या लावून घेतलेल्या आहे. माझ्याकडे डेकोरेटिव्ह पणत्या होत्या, सो मी पणत्या लावून घेतलेल्या आहे. त्याचबरोबर आपल्याला पूजेचं सामान बघायचं आहे. धूप आणि दिवा असं लावून घ्यायचं आहे. इथे मी एका टोकरीमध्ये एक सामान घेतलेलं आहे. कलावा, श्रीफळ घ्यायचं आहे. त्यानंतर चांदीच्या ग्लासमध्ये मी पाणी घेतलं आहे. हळद घेतली आहे जी तुलसी मातेला लावायला लागते. त्याचप्रकारे मी काही सुकमेवे घेतले नैवेद्यासाठी. आणि आज आपण इथे तांदूळ वापरत नाही, सो मी इथे तीळ घेतलेले आहेत. इकडे मी तांब्याचा कलश घेतला आहे. इथे मी आंब्याची पाने तोडून आणले, तर मी आंब्याची पाने घेतली आहे. साईडला मी ती धुवून ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला ती पूजेत वापरता यावी. देवीच्या ओटी भरण्यासाठी म्हणजे तुलसी मातेच्या ओटी भरण्यासाठी हे मंगळसूत्र, बांगड्या, कुंकू आणि अजून एक छोटंसं ओटी भरण्याचं असं साहित्य घेतलं. त्यात काजू, बदाम, मनुके किंवा जे आपलं खारीक हे असतं. त्याचप्रकारे अशा मी 5 पणत्या लावून घेतल्या आणि तांब्याच्या गडव्यावरती असे कुंकवाची बोटं ओढून घेतली आणि हळदीचेही मी बोटं ओढून घेतले. आधी आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा आहे आणि त्यानंतर आपण तुलसी मातेची पूजा करणार आहोत. त्यानंतर आपण बाळकृष्णांचीही पूजा करणार आहोत आणि आपण तुलसी विवाहाची मांडणी बघणार आहोत. इथे मी श्रीफळाला कलावा बांधून घेतलेला आहे. कलावा बांधल्यानंतर गडव्यामध्ये मी पाणी घातलं आहे. गडव्यामध्ये पाणी घातल्यानंतर मी इथे 7 आंब्याची पाने अशी गडव्याला लावून घेणार आहेत, जेणेकरून तिथे आपला मंगल कलश आपल्याला स्थापन करायचा आहे. खूप जणांना प्रश्न आहे की 1 नोव्हेंबरला करायची की 2 नोव्हेंबरला करायची. तर आपण ही पूजा 2 नोव्हेंबरला करायची आहे. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी मी तुलसी पूजा केली आहे. तर इथे माझ्या तुलसी मातेही आल्या आहेत. तर तुलसी वृंदावनमध्ये मी छान तुळस लावली आहे. त्याचप्रकारे इथे एक दुसरा छोटा पाट घेतला आहे मी आणि त्या पाटावरती मी पिवळ्या कलरचा एक कपडा अंथरून घेतला आहे. तोही नवीन कोरा कपडा आहे आणि इथे मी पणत्या खाली ठेवून घेतला आहे, जेणेकरून पणत्यांना कपडा जळणार नाही याची मला भीती वाटत होती, म्हणून मी पणत्या खाली ठेवल्या आहेत. इथे मी बाळकृष्ण आणि गणपती या दोघांची पूजा करून घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुलसी मातेची पूजा केली. तुलसी मातेला हळद लावली आहे. जसं आपण लग्नाची विधी करतो त्याच प्रकारे करायचे. त्याच्या पानांनाही मी थोडीशी हळद लावून घेतली आहे. त्याचप्रकारे इथे मेहंदीचीही पद्धत आहे. महाराष्ट्रीयन भागामध्ये नाही फॉलो करत ह्या पद्धती, पण मला पर्सनली आवडतं, सो मी तुलसी मातेला मेहंदीही लावून घेतलेली आहे. त्याचप्रकारे जे ओटी भरण्याचं साहित्य होतं ते मी तुळशी वृंदावनामध्ये ठेवलं आहे आणि कलावा मातेला बांधून घेतलेला आहे. तर हा कलावाही मी छान बांधून घेतला आहे मातेला. त्याचप्रकारे मी इकडे अभिषेक करून घेणार आहे गणपती बाप्पांचा. सो कुठल्याही शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पांनी होते, म्हणून मी गणपती बाप्पांचा अभिषेक केला इथे. त्याचबरोबर मी आपले बाळकृष्ण म्हणजे विष्णू भगवानांचा आणि तुलसी मातेचा आज विवाह आहे, सो त्या दोघांचीही पूजा करून घेतली मी. इथे फुलं वाहिली आहे मी गणपतीला. त्याचप्रकारे मी विष्णू भगवानांना म्हणजे आपल्या बाळकृष्णालाही फुलं वाहिली आहे. खूप ठिकाणी शाळीग्राम देवतांसोबत तुळशी मातेचा विवाह होतो. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये बाळकृष्णासोबत तुलसी मातेचा विवाह होतो, किंवा आपल्याकडे सत्यनारायण पूजेचे फोटो असतात, त्यातले विष्णू भगवानही
आपण मांडतो. इथे मी बाळकृष्णांना चंदन लावून घेतलेलं आहे आणि अतिशय प्रिय अशी तुलसीपत्र मी वाहिले आहे, जे मी आदल्या दिवशीच तोडून ठेवले होते. आणि हा जो माळ आहे ते मी दोघांना एकत्र अशीच माळ घातलेली आहे. कारण बाळकृष्णांना खूप छोटी माळ होईल म्हणून मी दोघांनाही एकत्रच अशी माळ घालून घेतली आहे. त्याचप्रकारे मी इथे 101 रुपया दक्षिणा असे म्हणून काढून ठेवले होते, कन्यादान जसं करतो आपण तसं देण्यासाठी. इथे तुळशी मातेला चुनरी पण मी घातलेली आहे आणि इकडे धूप आणि दीप नैवेद्य जसं दाखवतो तसा धूप लावून मी पूजा करून घेणार आहेत. तसेच आजच्या कुठल्याही पूजेमध्ये तांदूळ आपण वापरत नाही, त्यामुळे इथे मी तीळ वापरलेले आहे. तीळच वापरतात ह्या पूजेमध्ये. सो मी इथे पूजा करून घेतली आहे त्यांची अशा प्रकारे मी खूप साधी सोपी पूजा केलेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.